लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। राज्यात 17 लाख कर्मचारी शिक्षकांचा बेमुदत संप, प्रलंबित मागण्यांवर सरकारविरोधात तीव्र भूमिका, पेन्शन, भरती व सेवा शर्तींच्या प्रश्नांवरून आंदोलन तीव्र, चर्चेसाठी सरकारवर दबाव। सविस्तर बातमी। राज्यातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवरून अखेर मोठा संघर्ष उभा राहिला असून राज्यभरातील सुमारे 17 लाख कर्मचारी शिक्षकांनी 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबत संबंधित संघटनांनी शासनाला रीतसर नोटीस देत आपल्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। संघटनांच्या निवेदनानुसार गेल्या वर्षभरापासून विविध आंदोलनात्मक मार्गांचा अवलंब करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। मार्च 2025 पासून धरणे, सत्याग्रह, वॉकआउट, राज्यव्यापी निदर्शने, शाळा बंद आंदोलन तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान साखळी उपोषण अशा अनेक टप्प्यांमध्ये आंदोलने करण्यात आली होती। मात्र शासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने कर्मचारी व शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत आवश्यक अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही। त्यामुळे 1 मार्च 2024 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रकरण प्रलंबित राहिले असून त्यांना तात्पुरते निवृत्ती वेतनही मिळालेले नाही। याशिवाय राज्यातील रिक्त पदे न भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण न करणे तसेच सेवाविषयक पदोन्नती लाभांमध्ये होणारा विलंब या मुद्द्यांवरही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। तसेच अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याची मागणी, 10, 20, 30 सेवा अंतर्गत प्रगती योजना तसेच 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही। नगर परिषद व आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील निर्बंध याबाबतही पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे। संघटनांच्या मते शासनाने पूर्वी चर्चेचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही। त्यामुळे अखेर राज्यभर बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला असून या संपाचा परिणाम प्रशासन व शैक्षणिक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। दरम्यान संघटनांनी सरकारने संवेदनशीलता दाखवत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा व चर्चेचे व्यासपीठ निर्माण करावे अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे। आता सरकार या संपावर काय तोडगा काढते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। मॅडम तुम्ही एक दिसत नाही ना, तुम्ही कव्हरेज नाही येते नाही मॅडम, या बोला सर बोला। मी ज्ञानेश्वर कासार, जिल्हा मध्यवर्ती संघटनेचा नाशिक जिल्ह्याचा अध्यक्ष। आमचा जो 21 तारखेपासून जो संप महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेनं पुकारलेला आहे, त्या अनुषंगाने आम्ही तर नाशिक जिल्हा पूर्ण त्या संपामध्ये सहभागी झालेला आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही विभागीय आयुक्त नाशिक यांना निवेदन सादर केलेलं आहे की आमचं जे निवेदन आहे ते तुमच्या मार्फत मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठवण्यात यावं आणि आमच्या मूळ मागण्या आहे अशा वर्षानुवर्ष प्रलंबित पडलेल्या आहे आणि त्या मागण्या मान्य होण्यासाठी आम्ही हा संप बेमुदत पुकारलेला आहे। आमची मुख्य मागणी 20 फेब्रुवारी 81चा जो JR होता, चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याचा 1 वर्षाला नोकरी त्यापर्यंत मिळत होती, तर त्यांनी कुठलंही काही कारण न देता ते 20 फेब्रुवारी 81चा JR त्यांनी रद्द केला आहे, तो चालू करावा। दुसरी मागणी आमची, जे नवीन कर्मचारी सर्व्हिसला लागलेले त्यांना जुनी पेन्शन मिळावा, ही आमची मुख्य मागणी आहे। तिसरी, आमचा जो पगारामध्ये 7व्या वेतन आयोगामध्ये जो फरक ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला कुठलीही वाढ केलेली नाही आहे, तो आम्हाला आमची मागणी केलेली आहे। आम्ही त्या मागणीप्रमाणे आमचं ते वेतन मिळावं, या मुख्य आमच्या प्रमुख मागण्या आहे। अशा आमच्या टोटल तशा 18 मागण्या आहे। त्या मागण्यानिमित्त आम्ही हे उपोषण केलेलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा हा संप चालू राहणार आहे। काल आम्हाला मुख्य सचिवांनी पत्र दिलं होतं, त्या पत्रामध्ये बोलणी करायला बोलवलं होतं, परंतु त्यांच्या हातामध्ये आमच्या या मागण्या नाही, त्याच्यामुळं ते नुसते आम्हाला पाचारणं करतात। पण आम्ही काल स्पष्ट सांगितलं आमच्या वरिष्ठ नेत्यांनी की आमची मुख्यमंत्री असतील तरच आम्ही बैठकीला येऊ, आणि आम्ही बैठकीला येणार नाही। आता उद्या मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलवलेलं आहे, उद्या काय होतं, मागण्या मान्य झाल्या तर ठीक, नाहीतर आमचा संप हा बेमुदत चालणार आहे। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.